मित्रांनो नमस्कार। माझ्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या या पाण्याच्या ठिकाणी आज आपण इथं आलेलो आहे। मित्रांनो, आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बरेच मित्रांनी आपल्याला कमेंट केली होती का मित्र तू ते प्लास्टिकचा कागद काढून टाक आणि सिमेंट वापर, म्हणजे ते पाणी खाली जिरणार नाही, जमिनीमध्ये जाणार नाही, कागद फाटणार नाही। तर मित्रांनो, आपल्याली या पक्षी आणि प्राण्यांवरती प्रेम असणारी अशी एक व्यक्ती त्यांनी आपल्याला मदत केली। या पक्षी आणि प्राण्यांना पाण्याची पाणी पिण्यासाठी चांगला जागा करावी म्हणून त्याने आपल्याला मदत केली। तर आपण आहे ना आज या ठिकाणी सिमेंट आणि कच घेऊन आलेलो आहे। आपल्याला जे सरांनी मदत केली तर या ठिकाणी आपण ना हे बघा कच आणि सिमेंट घेऊन आलेलो आहे आणि आपण सिमेंटमध्ये आपल्या प्राण्यांना पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी जागा करणार आहेत। तर हे बघा मित्रांनो, आपल्याला मदत करणारे हे जे सर आहेत हे सर राजन हातीसकर सर आहेत। यांना सुद्धा पक्षी आणि प्राण्यांवरती खूप प्रेम करतात हे, त्यामुळे त्याने आपल्याला मदत केली या सरांनी। तर चला आता आपण आहे ना या ठिकाणी आता आपण लगेच हे आपले प्लास्टिक जो कागद आहे हा काढून टाकणार आहेत। इथे ना पुन्हा मित्रांनो आपल्याला बघायला भेटलंय हे पाणी पूर्ण आटून गेलेले। तर आज आपण आहे ना आता लगेच बघा आपण सिमेंट आणि कच आणलेले, त्या सिमेंट याच्यामध्ये आपण आज बांधकाम आपल्या पक्ष्यांना प्राण्यांना पाणी साठवण्यासाठी करणार आहेत। तर चला मित्रांनो, वेळ न लावता लगेच आता आपण आपल्या कामाला आता सुरुवात करूया आणि आपला दौरा करायला आपण सुरुवात करतो।
बघा मित्रांनो, आपल्या पक्ष्यांची ही सिमेंटमध्ये आपण बांधकाम केलेले. आता आपल्या या सरांनी आपली मदत केली, त्यामुळे आज आपण या सिमेंटचं काम पक्ष्यांना प्राण्यांना सिमेंटचं बांधकाम करू शकलो. बघा इथं अशा प्रकारे आपण केलं. आणि बघा मित्रांनो, याच्यामध्ये ना मस्तपैकी आता पक्ष्यांना प्राण्यांना पाणी पिता येणार आहे आणि हे आटणार पण नाही. हा एकदम भारी झाले. आता हे आपण दगडी जेणेकरून प्राणी आतमध्ये पाय देऊ नये म्हणून हे आपण दगडी लावलेले आहेत. आज आपण या सिमेंटमध्ये आपल्या प्राण्यांचा हा डवरा पूर्ण कच्चीमध्ये म्हणजे वाळूमध्ये तयार केलं आहे. आपल्या सरांनी आपल्याला मदत केली, त्याच्यामुळे आपण हा सिमेंटचा बांधकाम करू शकलोय. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.